बंजारा समाजाचे नेते माननीय पीटी चव्हाण साहेबांना विनंती, या प्रसंगी आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करू. जय ओबीसी. या एल्गार मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक, देशातील ओबीसीचे नेते आदरणीय भुजबळ साहेब, मंचावर उपस्थित सर्व ओबीसीचे नेते, या सर्वांचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, संत सावता महाराज, सर नरहरी महाराज, संत सेना महाराज, हरित क्रांतीचे जनक, या राज्याचे माजी मुख्यमंत्री महानायक वसंतरावजी नाईक साहेब, या सर्वांना अभिवादन करतो. भावांनो, आजचा हा एल्गार मेळावा घेण्याची गरज आपल्याला का भासली? आपण सर्व लोक लाखोच्या संख्येने या ठिकाणी का आलोत? त्याचं कारण एवढंच आहे, ओबीसीचं अस्तित्व, ओबीसीचा स्वाभिमान आणि ओबीसीचं आरक्षण काही मुठभर नाही, तर झुंडशाहीच्या जोरावर या स्वाभिमानाला दाबण्याचं काम महाराष्ट्रभर होतोय. म्हणून आमचं आरक्षण टिकलं पाहिजे, ओबीसीच्या मनातली भीती कमी झाली पाहिजे. म्हणून आमचा 75 वर्षाचा तरुण वर्ग आदरणीय भुजबळ साहेब आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, खरं म्हणजे ही लढाई एकट्या दुकट्याची नाही, या राज्यातील समस्त ओबीसीच्या नेत्यांनी एका मंचावर येऊन ही लढाई लढली पाहिजे. परंतु मला माहित आहे की काही आपले नेते वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून त्या नेत्याला माझं आव्हान आहे, या ओबीसीचा एकच नेता होऊ शकतो, ते म्हणजे भुजबळ साहेब. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची करंगळी धरून आपण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ओबीसीचे नेते होऊ शकतो. परंतु आज या नेत्याला बळ देण्याची गरज आहे. हा एकच नेता सरकारला घाबरू शकतो, सरकारला घाम फोडू शकतो. म्हणून भुजबळ साहेबाच्या पाठीमाग तुम्ही आम्ही वंजारी, धनगर, बंजार, लमाना सर्व छोट्या छोट्या जातीचं मतभेद विसरून एक ओबीसी म्हणून आपण एकत्रित आलो पाहिजे, तरच हे आलेलं आक्रमण आपण परतून लावू शकतो. मागच्या काळामध्ये आमच्या हरिभाऊ राठोड बंजारा समाजाने 30 वर्ष त्यांना ताकद दिली साहेब, त्यांना नेतृत्व दिलाय. परंतु आज हे हरिभाऊ राठोड चुकीच्या लोकांच्या पंक्तीला जाऊन बसले आणि ते भुजबळ साहेबाला विरोध करत आहेत. ही चुकीची गोष्ट आहे. आमच्या नजरेमध्ये, ओबीसीच्या नजरेमध्ये हरिभाऊ नावाचं एक हत्यार बोथट झालेलं आहे. हे हत्यार पुढे काही काम करू शकत नाही. आणि भावानो, माग 2-3 महिने आपण बघतोय सरकार सांगताय ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही, ओबीसीने निश्चित राहावं. 25-26 तारखेला जो निर्णय घेतला सरकारने, भावांनो, ओबीसीच्या आरक्षणाला तर धक्का लागलेला आहे, परंतु ओबीसी बरोबर फार मोठा धोका केलेला आहे या सरकारने. म्हणून या ठिकाणी, या मंचावरून मी सरकारला सांगतोय की हा धोका आणि हा धक्का येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला परवडणार नाही. ओबीसी ज्यावेळेस आक्रमक होईल, म्हणून विनंती आहे माझी मुख्यमंत्री शिंदे साहेबाला की तुमच्या हृदयातलं पाजर फुटलं पाहिजे. हा हजारो वर्षापासून
पिचलेला दबलेला ओबीसी आणि या व्यवस्थेने दाबलेला ओबीसी त्यांचा हक्क जर तुम्ही हिरावून घेत असाल तरी चुकीची गोष्ट आहे। आज आमच्या नजरा फक्त देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांकडे वळलेले आहेत। ते नेहमी सांगतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही। तसं जर होत असेल आम्ही स्वागत करू, परंतु तसं होणार नसेल, होणाऱ्या परिणामाला सरकारने तयार राहावं। एक शेवटी सांगतोय देवेंद्र जी है तो मुमकिन है। देवा भाऊ तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे, कारण 14 ऑक्टोबरला पोहरादेवी येथील साहेब ओबीसीच्या सभेमध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे या राज्यातील ओबीसी आणि भटके मुक्त बीजेपीचे डीएनए आहेत। तुम्ही सांगू नका, सिद्ध करून दाखवा, तर हा ओबीसी तुमच्यावर भरोसा। दुसरी गोष्ट, या राज्यातील ओबीसीला एकत्रित करून त्यांची मान उंचावण्याचं काम तर साहेब करतायत, परंतु आम्हाला जे मंडल आयोगाने दिलेलं आरक्षण आहे साहेबांमुळे आपल्याला वाचणार आहे। म्हणून वेगवेगळ्या चुली मांडण्यापेक्षा एकच नेता, एकच आधारस्तंभ आदरणीय भुजबळ साहेबाच्या पाठीमागे आपण सर्वांनी। दुसरी एक शेवटची गोष्ट सांगतो, आज लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न दिले केंद्र सरकारने, अभिनंदन। कर्पूरी ठाकूर यांना मागच्या काळात दिलं, त्यांचं अभिनंदन। आज या ओबीसीच्या मंचावरून मी जाहीर सांगतोय की या राज्याला सुजलाम सुफलाम करणारे हरित क्रांतीचे जनक वसंतरावजी नाईक साहेबांना भारतरत्न देऊन या राज्यातील आणि देशातील ओबीसीचा सन्मान करावा, एवढं ज्या ठिकाणी बोलतो। आदरणीय साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही मनात जीवात जीव असेपर्यंत काम करत राहू। आपण सर्व आलात, आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद। जय हिंद, जय सेवालाल, जय ओबीसी।